पंतप्रधान मोदी अयोध्येत दाखल। पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार श्रीराम मंदिरात ध्वजारोहण सोहळा। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्ह। 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली। आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। वंचित बहुजन आघाडीची आज संविधान महासभा। शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या सभेला प्रकाश आंबेडकर करणार संबोधित। आज पुणे जमीन घोटाळ्याचा 21वा दिवस, पण अजूनही एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव नाही। अंजली दमान यांचा हल्ला बोल। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला खर्गे समितीकडून 4 डिसेंबरपर्यंत बाजू मांडण्यासाठी मुदतवाढ, तर अमिडिया कंपनीकडूनही पुन्हा मुदतवाढीची मागणी। नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाकडे केला दुसऱ्यांदा अर्ज। आम्ही जिंकलो तर त्यांना लपायलाही जागा राहणार नाही। आमदार निलेश राणेंची रवींद्र चव्हाणांवर टीका। ठाकरे सेनेचे अनेक नेते आपल्या संपर्कात, जे बोंबलतात तेच आपल्याला भेटतात। नरेश म्हस्केंचा खळबळजनक दावा। राज्यात थंडी कमी होण्याची शक्यता। कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज। गेले 2 दिवस राज्यातील तापमानात वाढ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।